2011 साली श्वेताने पुण्याचे इंजिनिअरिंग कॉलेज जॉईन केले. श्वेता मूळची पुण्याबाहेरील असल्याने पुण्यात तिने आपल्या कॉलेजचे हॉस्टेल घेण्याचा निर्णय केला. हे गर्ल्स हॉस्टेल कॉलेजच्या कॅम्पस जवळच होते. श्वेताला प्रियाबरोबर रूम मिळाली. दुसरा मजला सी बिल्डिंग. रूम 3 जणांसाठी होती. पण काही कारणाने तिसरी मुलगी त्या रूममध्ये असाइन नव्हती केली. त्यामुळे तिसरा बेड आणि कपाट श्वेता जॉईन झाल्यापासून रिकामेच होते. पहिला 1 आठवडा छान होता. नवीन क्लास, नवीन मित्रमैत्रिणी, नवीन जागा, नवीन शहर. श्वेता खुश खूप झाली. घरापासून दूर असली तरी इथे तिचे मन छान रमायला लागले होते. पण अचानक दुसऱ्या आठवड्यात प्रिया, श्वेताची रूममेट, थोडी विचित्र वागायला लागली. प्रियाने अचानक रोज सकाळचे झोपायला सुरू केले. दिवसभर ती बेडवर झोपून असे आणि सकाळी श्वेता कॉलेजला जात असे. त्यामुळे श्वेताला प्रियाशी बोलायला वेळच मिळत नसे. जेव्हा कधी प्रिया जागी होत असे तेव्हाही ती खूप कमी बोलत असे. श्वेताने तिच्याशी बोलायचा खूप प्रयत्न केला. तिला वाटले प्रिया आजारी असेल किंवा कसल्या तरी काळजीत असेल म्हणून बोलून पाहावे, पण प्रिया खूप कमी बोलत असे. एक दिवस रात्री श्वेताला तहान लागल्यामुळे अचानक जाग आली आणि तिने पाहिले की रूमच्या लाईट्स ऑन आहेत आणि प्रिया तिच्या स्टडी रूमवर बसली आहे. प्रियाचे केस मोकळे होते आणि तिच्यासमोर पुस्तक उलटे होते. श्वेताने प्रियाला हाक मारली. एकदा, दोनदा, तीनदा, अनेकदा, पण काहीच उत्तर आले नाही. श्वेताने एकदा खूप जोरात हाक मारली, इतकी जोरात की रूम बाहेर तिचा आवाज गेला. तेव्हा प्रियाने तिच्याकडे पाहिले, पण प्रियाची नजर काळजी चिरून नेणारी होती. प्रियाचे डोळे मोठे झाले होते आणि लाल रक्तासारखे दिसत होते आणि श्वेताकडे रागाने पाहून ती श्वेताला म्हणाली, "झोप." श्वेता हे ऐकून आणि पाहून भीतीने थरथरत होती. काय करावे हे तिला सुचत नव्हते. कसेबसे सकाळी 6 वाजेपर्यंत श्वेताने डोळे मिटून घेतले. सकाळी उठल्यावर लवकर आवरून ती कॉलेजला पळाली आणि लेक्चर संपल्या ती वॉर्डनच्या ऑफिसमध्ये आली. रूम चेंज करण्याची प्रोसेस करण्यासाठी गेली. वॉर्डनने जेव्हा तिला रूम चेंज करण्याचे कारण विचारले तेव्हा श्वेताने घडलेली हकीकत वॉर्डनला सांगितली. हे ऐकून वॉर्डनचे तोंड उघडेच राहिले. श्वेताने काय झाले विचारले असता तिला वॉर्डनने जे सांगितले ते ऐकून श्वेताचा जीव जायचा बाकी राहिला होता. वॉर्डन म्हणाल्या, "त्या रूममध्ये तू सोडली तर कोणीच राहत नाही. श्वेता, तू जॉईन झाल्यापासून दुसरी कोणतीच पार्टनर तुला असाइन नव्हती केली." मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.